नमस्कार, मी प्राध्यापक उत्तम भेटू. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोल विषयातील प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली हे समजावून घेणार आहे. या ठिकाणी जे मी शिकवत आहे भारताचा भूगोल हा फक्त इयत्ता 10वीसाठीच आहे हे लक्षात ठेवावं, कारण बऱ्याच वेळेस हे माझे व्हिडिओ स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी पण ऐकतात आणि हे जे मी शिकवते एवढं डीप नाही आहे, 10वीच्या लेवल नाही आहे. हा 10वीच्या विद्यार्थ्यांनीच अभ्यासावा हा व्हिडिओ. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा एकदम डीप अभ्यास नाही आहे, फक्त बेस लेवल याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, इयत्ता 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकात प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली आहे. तर इयत्ताचा म्हणजे 10वीचा भूगोल जो आहे तो भारत आणि ब्राझील ह्या दोघांचा तुलनात्मक अभ्यास आहे. त्याच्यामध्ये ब्राझील आणि भारत या दोघांची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या दोघांची तुलना करायची आपल्याला. याच्या अगोदर आपण याचा स्थान विस्तार आपण शिकलेला आहे. भारताचं स्थान आणि ब्राझील स्थान ह्याचा तुलनात्मक अभ्यास आपण केलेला आहे. आता आपला अभ्यास कशाचा करायचा आहे की प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली, म्हणजे भारताची प्राकृतिक रचना कशी आहे, जलप्रणाली कशी आहे, ब्राझीलची प्राकृतिक रचना कशी आहे आणि जलप्रणाली कशी आहे. आपण तुलना करण्यासाठी ब्राझीलच का निवडला याच्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आज फक्त आपण पाहूया. आता प्राकृतिक हे समजून घेणं गरजेचं आहे. रचना म्हणजे स्ट्रक्चर, प्राकृतिक म्हणजे भूभागाशी संबंधित भूभाग कसा आहे, भारताचा भूभाग कसा आहे, ब्राझीलचा भूभाग कसा आहे, भूरचना कशी आहे आणि ब्राझीलची कशी आहे हे पाहायचं आपल्याला. जलप्रणाली भारतात कशी आहे, ब्राझीलमध्ये कशी आहे. जर समजा देश विस्ताराने जास्त मोठा असेल, त्याच्यामध्ये सामाजिक, प्राकृतिक, भौगोलिक सगळ्याच गोष्टी, राजकीय असेल, ह्या वेगवेगळ्या असू शकतात. त्याला आपण प्रादेशिकरण म्हणतो. जर विस्तारानं फार मोठा असेल तर त्याचे विभाग केले जातात, जेणेकरून तिथपर्यंत प्रशासनाच्या सोयीसाठी लक्ष देता यावं म्हणून. भारतीय विस्तार हा खूप मोठा आहे. एवढंच नाही तर भारतामध्ये प्रादेशिकता आहे. प्रादेशिक भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राकृतिक विभाग आहेत. उत्तरेकडे हिमालय पर्वत आहे, उत्तरेपासून आपण उत्तर भारतीय मैदान आहे, हिमालयाच्या खाली उत्तर भारतीय मैदान, या ठिकाणी दख्खनचा पठार आहे, त्या दख्खनच्या पठारावरती आपण राहतो, किनारपट्ट्या आहेत आणि भारतीय बेट आहे. म्हणजे हा पूर्ण एक प्रकारचाच प्रदेश नाही आहे, हा वेगवेगळा आहे, म्हणजे वेगवेगळे प्रकार पडतात. भारताचे 5 प्राकृतिक विभाग पडले. एक हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारी प्रदेश आणि द्वीपसमूह. हे समजून घ्या की प्राकृतिक विभाग का पडतात. जर समजा हा भारत पूर्ण सपाट असला असता, मैदान असला असतं, तर ह्याच्यामध्ये विभाग पडलेच नसते, प्राकृतिक विभाग झालेच नसते. कारण का एकच विभाग असला असता, मैदानी प्रदेश. हा भारताचा प्रदेश जो आहे ते एकसारखा आहे का, नाही. एक तर मैदान नाही, पूर्ण डोंगराळ प्रदेश नाही, पठारी प्रदेश नाही, मैदानी प्रदेश नाही. म्हणजे कुठं पठार आहे तर कुठं मैदान आहे तर कुठं पर्वत आहे. म्हणून याच्यामध्ये आपण प्रादेशिक विभाग म्हणजे प्रदेशानुसार विभाग केले, प्राकृतिक कंडिशननुसार विभाग केले, म्हणजे प्राकृतिक विभाग पडले. भारताचे प्राकृतिक विभाग आपण किती केले, 1 2 3 आणि 4 5 प्राकृतिक विभाग भारताचे पडले. अगदी त्याच पद्धतीने ब्राझीलचा अभ्यास केला तर ब्राझीलचे सुद्धा 5 प्राकृतिक विभाग पडले आहेत. म्हणजे हा ब्राझील जो आहे दक्षिण अमेरिका खंडातील उत्तरेकडे असणारा सर्वात विस्ताराने मोठा देश, हा सुद्धा एकाच प्रकारचा नाही प्राकृतिक दृष्ट्या. ह्याच्यामध्ये सर्व हिमालयी प्रदेश आहे का, नाही. सर्व पठारे आहे का, नाही. याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी उच्चभूमी म्हणजे पठारी प्रदेश आहे, मैदान आहे, अजस्र कडा आहे. अजस्र कडा म्हणजे ह्या उच्चभूमीची एक बाजू कड्याच्या स्वरूपात आहे. किनारपट्ट्या म्हणजे किनारी प्रदेश आहे, त्याने द्वीपसमूह म्हणजे बेट आहे. जसं भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहेत, तसेच ब्राझीलचे 5 प्राकृतिक विभाग आहेत. प्राकृतिक म्हणजे भूभागाशी संबंधित, जिथपर्यंत सलग आणि एकाच प्रकारच्या वैशिष्ट्यांचा भाग असतो तो एक प्राकृतिक प्रदेश म्हणून गणला जातो. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये प्राकृतिक विभाग किती, 5. भारतामध्ये किती, 5. आता थोडक्यात मी ब्राझीलचे सांगतो. आता या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये शिकवताना भारताचे शिकवणार आहे, पण ह्याच्यामध्ये सांगून थोडक्यात सांगून जातो कुठं कुठं आहे ते. नंतर आपण हा व्हिडिओ भारताचा चालू करू. उच्चभूमी जी आहे हा ब्राझील आहे. ब्राझीलची उच्चभूमी म्हणजेच उच्च भाग, ब्राझीलमध्ये असणारा उच्च भाग
या ठिकाणी ब्राझील पासून वायव्येला या ठिकाणी ब्राझीलच्या बाहेर एक उच्चभूमी आहे, म्हणजे हा उंच भाग आहे. हा उंच भाग, या उंच भागाचा काही प्रदेश कुठपर्यंत येतो, हा ब्राझील मधील काही राज्यांमध्ये येतो. याचं नाव आहे गियाना. गियाना उच्चभूमी पहिला काय आहे, गियाना उच्चभूमी म्हणजेच गियाना उच्चभूमीचा काही भाग ब्राझील मधील राज्यांमध्ये येतो. रोराइमा, पारा आणि अमापा या 3 राज्यांमध्ये येतो. तर ब्राझील मध्ये दुसरा पठारी प्रदेश असणार आहे या ठिकाणी. हा पठारी प्रदेश आहे, ह्याला उच्चभूमी म्हणतो आपण. उच्चभूमी, ब्राझीलची उच्चभूमी. ब्राझीलची उच्चभूमी म्हणजे पहिलं क्लिअर झालं. फक्त मी कुठं आहे सांगायचे वैशिष्ट्य वगैरे शिकवताना सांगणार आहे. म्हणजे ब्राझील देशामध्ये पठारी प्रदेश उंचीने जास्त असणारा भाग आहे गियाना एक आणि ब्राझील एक, उच्चभूमी एक, त्यालाच पठारी प्रदेश म्हणतात. हा पहिला प्राकृतिक भाग माहिती झाला. दुसरा मैदान, या ठिकाणावरून ही अमेझॉन नदी गेलेली आहे. ह्या अमेझॉन नदीच्या आसपासचा प्रदेश जो आहे ना, हा प्रदेश पूर्ण, हा प्रदेश काय म्हणून ओळखला जाईल, मैदान म्हणून ओळखला जाईल. हे मैदान आहे. हा प्रदेश कोणता आहे, ही अमेझॉन नदी. आणि हा जो भाग दिसतोय आपल्याला, मी त्याच्यामध्ये रेषा ओढतो, हा ब्राझील मधील मैदानी प्रदेश आहे. सर्वात ब्राझील मधील मोठं मैदान म्हणजे अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील मैदान. याच्या व्यतिरिक्त जर मैदानाचा विचार केला तर या ठिकाणी पॅराग्वे आणि उरुग्वे नद्या आहेत, अशा या ठिकाणी वाहत आहेत. या नद्यांच्या भागामध्ये, या क्षेत्रामध्ये असणारा काही हे एक मैदान आहे. म्हणजे हा सुद्धा भाग कशामध्ये येतोय, हा मैदानामध्ये येतोय. हे का मैदान आहे, या ठिकाणी पॅराग्वे, उरुग्वे ह्या नद्या आहेत. या नद्यांच्या म्हणजे 1 नंबरचं मैदान हे, 2 नंबर मैदान, त्याच्या खालोखाल विस्तारानं कमी असणारं हे मैदान आहे. त्याच्या व्यतिरिक्त किनारपट्टीच्या ठिकाणी काही थोड्या प्रमाणात मैदान आहेत. म्हणजे उच्चभूमी समजला, म्हणजे फक्त मी सांगतोय कुठं आहे ते मैदान, कुठं आहे माहिती झालं. अजस्र कडा म्हणजे उच्चभूमीचा हा एक भाग आहे. साओ पाउलो पासून पोर्तो अलेग्रे पर्यंतचा एक भाग, हा भाग एकाच उंचीत कट झालेला आहे. म्हणजे उच्चभूमी उंचीने जास्त आहे आणि या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत एकाच ठिकाणावरून कडा असल्यासारखा आपल्याला वाटतो, त्याला अजस्र कडा म्हणतो. ह्या अजस्र कड्याचा परिणाम हा ब्राझीलच्या हवामानावरती होतो, पर्जन्यावरती होतो. हे आपल्याला परत शिकायच्यावरचे बरेच प्रश्न आहेत. फक्त अजस्र कडा कुठं आहे, उच्चभूमीचाच आग्नेयेकडील भाग एकाच उंचीमध्ये कट झालेला आहे, एकाच उंचीत कट झालेला आहे, त्याला अजस्र कडा म्हणतात. अजस्र कडा म्हणजे हा किनारी प्रदेश या आमापा पासून हा अटलांटिक महासागर आहे. पूर्ण अटलांटिक महासागर इथपर्यंत आहे. रिओ ग्रांडे दो सुल पर्यंत आहे. रिओ ग्रांडे दो सुल पर्यंत या ठिकाणी किनारपट्टी आहे. ही पूर्ण अटलांटिक महासागर आहे. म्हणजेच ही किनारपट्टीचा प्रदेश आहे. 7,500 किलोमीटर, 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी ही ब्राझील आहे. 7,400 किलोमीटर, भारताला 7,517 किलोमीटरचे, म्हणजे ही ब्राझीलची किनारपट्टीचा प्रदेश आहे. किनारपट्टीचा प्रदेश म्हणजे द्वीपसमूह. अमेझॉन नदीच्या मुखालगत काही या ठिकाणी माराजुआ वगैरे बेट आहेत. साओ मार्कोस, माराजुआ या ठिकाणी काही बेट तयार झालेले आहेत. या बेटांचा अभ्यास करायचा आपल्याला. म्हणजे हा ब्राझील मधला जो भाग आहे, हा उच्चभूमीचा भाग येतो. या ठिकाणी याला कटिंगाचा प्रदेश म्हणतात. कटिंगाचा हा उच्चभूमीचाच एक थोडासा भाग आहे, कटिंगाचा प्रदेश. म्हणजे द्वीपसमूह माहिती आहे. ब्राझीलचे 5 प्राकृतिक विभाग पडतात. 5 प्राकृतिक आपल्याला माहिती झाली. याचा अभ्यास आपल्याला याच पाठामध्ये करायचा आहे. पण कधी करायचा, अगोदर भारत समजून घेऊया, त्याच्यानंतर ह्या 5 विभागांचा प्रत्येकांचा एकेकांचा अभ्यास करूया. आता आपण भारताकडे येऊ. हे नंतर शिकायचंच आहे आपल्याला. फक्त ही जी तुलना करत असताना समजावं म्हणून इथपर्यंत सांगितलं. आता भारताचा विचार करू. भारत हा एकसंघ नसून प्राकृतिकदृष्ट्या हा वेगवेगळा आहे.
म्हणजेच पूर्ण सपाट किंवा पूर्ण पठारी प्रदेश, पूर्ण डोंगराळ प्रदेश नसून काही ठिकाणी डोंगर, पर्वत, मैदान अशा प्रकारची रचना भारताची आहे. म्हणून भारतामध्ये वेगवेगळे प्राकृतिक विभाग पडले. प्राकृतिक विभाग जर करायचे असतील तर एकच समान वैशिष्ट्य असणारा एक सलग असा पट्टा असायला पाहिजे. एक प्राकृतिक विभाग, समजा एक तुम्हाला सांगितले प्राकृतिक विभाग करा. प्राकृतिक विभाग जर करायचे असतील तर त्याचे नियम आहेत. एक सलग समान वैशिष्ट्य असणारा सलग विभाग असेल तर एक प्राकृतिक विभाग होत असतो. तर या ठिकाणी एकच समान वैशिष्ट्य कोणता आहे? या ठिकाणी पूर्ण उंच पर्वत आहे, जिथपर्यंत आहे तो झाला हिमालय. उत्तर भारतीय मैदान सलग असा पट्टा आहे, तर त्याला आपण काय म्हणणार? मैदानी प्रदेश. म्हणजे समजलं, प्राकृतिक विभाग जर करायचे असतील तर समान वैशिष्ट्य असणारा सलग असा भूप्रदेश जिथपर्यंत आहे त्या भूप्रदेशाचा एक प्राकृतिक विभाग होतो. असं होऊ शकत नाही की समजा या ठिकाणाहून हा हिमालय पर्वत आहे, हा हिमालय पर्वत आहे आणि या ठिकाणाहून हा सह्याद्री आहे. हे दोन्ही पण उंच आहेत, म्हणून ह्या दोघांना मिळून पर्वतीय प्रदेश म्हणू शकत नाही आपण. कारण का? दोघांचं वैशिष्ट्य सेम आहे, दोन्हीही उंच आहेत परंतु सलग नाहीत. सलग जर समजा हाच भूभाग जर असा असला असता जोडलेला, म्हणजे समान वैशिष्ट्य पण समान आहेत आणि सलग पण आहेत, हा एकच प्राकृतिक विभाग होऊ शकला असता. परंतु हा सलग नसल्या कारणानं हा एक प्राकृतिक विभाग शकत नाही. हा एक वेगळा प्राकृतिक विभाग असेल तर हा वेगळा प्राकृतिक विभाग असेल. म्हणजे प्राकृतिक विभाग कसे करतात हे समजलं. प्राकृतिक विभाग करण्यासाठी समान वैशिष्ट्य असणारा सलग असा एक भूप्रदेश असेल तर तो एक प्राकृतिक विभाग झाला. भारताचे प्राकृतिक विभाग 5 पडतात. त्यातला आपण पाहतोय हिमालय. थोडक्यात अगोदर सांगतो, हिमालय म्हणजे उत्तरेकडे असणारा. हिमालयानंतर या ठिकाणी जे आहे हिमालयाच्या दक्षिणेला हे आहे मैदानी प्रदेश. हिमालयातील नद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून आणि या द्वीपकल्पावरच्या नद्यांच्या गाळाच्या संचयनातून या ठिकाणी गाळ साचून उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. म्हणजे हा वरती मी एक रेष काढलेली आहे, असे पर्वतांच्या रांगा आहेत. ही पहिली हिमालय, ही आहे ते उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. द्वीपकल्प या ठिकाणाहून जो खालचा भाग आहे या ठिकाणाहून हा पूर्ण कोरा दिसतोय तो द्वीपकल्प कुणाला म्हणतात? की ज्या भूभागाच्या 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन असेल तर त्याला द्वीपकल्प म्हणतात. म्हणजे भारताचा दक्षिणेकडचा भाग हा द्वीपकल्प आहे. परंतु या ठिकाणी त्याचा विचार न करता द्वीपकल्प म्हणजेच दख्खनच्या पठाराला द्वीपकल्प म्हटलेलं आहे. इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थानं द्वीपकल्प म्हणजे काय आहे, इथून पूर्ण खालचा भाग द्वीपकल्प आहे. आणि या ठिकाणी काय असायला हवं होतं? दख्खनचं पठार. हा प्राकृतिक भाग कोणता आहे? दख्खनचे पठार. परंतु या ठिकाणी कोणतं दिलेलं आहे? द्वीपकल्प. म्हणजे थोडंसं हे मिस्टेकच असल्यासारखं वाटतंय. द्वीपकल्प म्हणजे दख्खनचा पठार. आपण इथं अर्थ घेऊया त्याचा. दख्खनचा पठार म्हणजे हा जो त्रिकोणी भाग दिसतोय हा, हे आहे दख्खनचा पठार. ह्या पठारावरती आपण राहतो. किनारी प्रदेश ही हा आहे किनारी प्रदेश. ही पूर्व किनारपट्टी आणि ही पश्चिम किनारपट्टी. आणि द्वीपकल्प म्हणजे हे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. हे म्हणजे ह्या भारतामध्ये 5 प्राकृतिक विभाग आहेत. 1 हिमालय, 2 मैदानी प्रदेश, 3 द्वीपकल्प, 4 किनारपट्ट्या आणि 5 भारतीय बेटे. या 5 प्राकृतिक विभागांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर जलप्रणाली शिकायची आहे. आता त्यातली एक पाहू आपण. एक पहिला पाहू, हिमालय. 1 नंबरचा हिमालय. आता हिमालयाबद्दल मी प्रत्येक जे वाक्य बोलेन हे इयत्ता 10वीच्या या हिमालय या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे टिपाऱ्या येऊ शकतं, सविस्तर माहिती द्यायला येऊ शकतं, वैशिष्ट्य स्पष्ट करायला येऊ शकतं. जे पण हिमालयाबद्दल बोलेल ते आता मी जे तुम्हाला सांगेल हे आहे अशी वाक्य त्याची काय असतील? उत्तरं असतील. पहिले वाक्य तुम्ही सांगा, हिमालयाबद्दल माहिती सांगतो मी. आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली म्हणजेच हिमालय पर्वत प्रणाली होय.
ही अर्वाचीन वली पर्वत आहे. त्याचा उगम तजाकिस्तानातील, या ठिकाणी तजाकिस्तान आहे, तजाकिस्तानातील किंवा तजाकिस्तानापासून पूर्वेकडे पसरलेला आहे, विस्तारलेला आहे तिबेटच्या पठारापर्यंत. हा वली पर्वत असून अर्वाचीन पर्वत आहे. ही भारताचा विचार करता ही एक रांग नसून समांतर अशा 3 रांगा आहेत. समांतर अशा 3 रांगा आहेत. इथपर्यंत सांगितलं मी. हिमालय पर्वत ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली असून अर्वाचीन वलीचा पर्वत आहे. तजाकिस्तानातील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडील चीनच्या अक्साई पठारापर्यंत याचा विस्तार आढळतो. भारताचा विचार करता जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हा विस्तारलेला आहे. ही एक रांग नसून समांतर अशा 3 रांगा आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास ह्या क्रमशः अर्वाचीन प्राचीन प्राचीन होत जातात. अर्वाचीन म्हणजे हे नवीन, नंतर ह्या जुन्या जुन्या अर्वाचीन प्राचीन प्राचीन होत जातात. शिवालिक, लघु हिमालय आणि बृहद हिमालय अशी यांची नावं आहेत. शिवालिक सगळ्यात दक्षिणेला असणारे शिवालिक, लघु हिमालय आणि बृहद हिमालय. याशिवाय हिमालयामध्ये पूर्व पश्चिम बाजूने काही भाग पडतात. त्याच्यामध्ये काश्मीरमध्ये असणारा पश्चिम हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊ हिमालय आणि पूर्वेकडे असणारा भाग म्हणजेच हा आसाम हिमालय किंवा अरुणाचल हिमालय. किती भाग पडले? 3 भाग पडले. पश्चिमेला असणारा काश्मीर हिमालय म्हणजेच पश्चिम हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय, त्यालाच अरुणाचल हिमालय पण म्हणतात. याशिवाय हिमालयाच्या पलीकडील असणाऱ्या काही रांगा काराकोरम, लडाख, झास्कर आणि कैलास या पर्वतरांगांचा समावेश होतो. इयत्ता 10वीच्या दृष्टिकोनातून हा हिमालय पूर्ण झाला. आता फक्त याच हिमालय या प्रकरणावरती एक लेक्चर माझं आहे, पूर्ण एक अर्धा तासाचं लेक्चर आहे. परंतु त्या 10वीच्या दृष्टिकोनातून एवढं सफिशियंट आहे. पुस्तकात पण एवढं दिलेलं आहे, गाईडमध्ये पण एवढं दिलेलं आहे आणि समजण्यासाठी एवढं सोपं आहे. म्हणजे हिमालय ही आपला एक क्लिअर झालं. ज्यावेळेस तुम्ही स्वाध्यायामध्ये उत्तर लिहिसान त्यावेळेस मी सांगितल्या गोष्टी त्याच लिहायच्या आहेत. आता त्याच्यानंतर दुसरा आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. हा हिमालय हा असाच ठेवतो मी, ही हिमालयावरचा. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश घ्यायचा आपल्याला शिकायचा आहे. हा मैदानी प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. याची निर्मिती कशी झाली? याची निर्मिती हिमालयातील नद्यांनी आणि द्वीपकल्पावरील नद्यांनी. ज्यावेळेस हिमालयातील नद्या खाली येतात त्यावेळेस आपल्याबरोबर गाळ वाहून आणतात. या ठिकाणी नंतर गाळ साचत जातो. गाळ साचून साचून या ठिकाणी मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. द्वीपकल्पावरील नद्या ज्या आहेत त्या उत्तरेला वाहत गेलेल्या आहेत. जाताना आपल्याबरोबर गाळ घेऊन गेल्या आणि गाळाचं संचयन करून या मैदानाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे निर्मिती समजली, हिमालयातील नद्यांनी आणि द्वीपकल्पावरील नद्यांनी आपल्या बरोबर वाहत आणलेल्या गाळाच्या संचयनातून उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती झालेली आहे. स्थान कुठं आहे ते? उत्तरेकडील हिमालय पर्वताच्या दक्षिणेपासून, उत्तरेकडील हिमालय पर्वताच्या दक्षिणेपासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, पश्चिमेला पंजाब राजस्थान पासून पूर्वेला अरुणाचल प्रदेश पर्यंत सखल आणि सपाट अशा पद्धतीने विस्तारलेला भाग म्हणजेच उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. या मैदानी प्रदेशाचे 3 भाग पडतात. एक या ठिकाणी आरवली पर्वत आहे. आरवली पर्वत
राजस्थान मधला आरोली पर्वत। उत्तर भारतीय मैदानाचे 3 भाग पडतात। एक, आरोली पर्वताच्या पूर्व बाजूला लागून असणारे मैदान म्हणजेच गंगेचे मध्य मैदान ओळखले जाते। त्याच्यानंतर एक माहिती झाला। दुसरा, पूर्वेकडे असणारे पश्चिम बंगालमधील प्रदेश किंवा मैदान हा त्रिभुज प्रदेश ओळखला जातो। सुंदरबन नावाने हा ओळखला जातो। हा आशिया खंडातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश असून या गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 2 नद्यांच्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे। तिसरा मैदान, आरोली पर्वताच्या पश्चिमेला सुंदरबन नावाने ओळखला जाणारा थरचं वाळवंट आहे। या वाळवंटाच्या उत्तरेला पंजाबचं मैदान आहे की जे मैदान सतलज नदी आणि तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेला आहे। संपला। एकदा उत्तर भारतीय मैदानाचं उत्तर मी परत सांगतो। निर्मिती, हिमालयातील नद्यांनी आणि द्वीपकल्पावरील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती झालेली आहे। उत्तरेकडील शिवालिक पर्वताच्या दक्षिण पायथ्यापासून आणि द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, पश्चिमेकडील पंजाब राजस्थान पासून पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश पर्यंत विस्तारलेला भाग म्हणजेच उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो। हा भाग सखल आणि सपाट असून याचा उतार पूर्वेकडे आहे। या मैदानाचे 3 भाग पडतात। एक, आरवली पर्वताच्या पूर्वेला लागून असणारा प्रदेश हे गंगेचे मध्य मैदान म्हणून ओळखले जाते। 2, भारताच्या पश्चिमेला गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेले जे मैदान आहे त्यालाच तयार झालेला सुंदर त्रिभुज प्रदेश आहे तो सुंदरबन नावाने ओळखला जातो आणि आशिया खंडातील हे सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे। तिसरा, आरोली पर्वताच्या पश्चिमेला स्थर्च वाळवंट आहे ते मरुस्थळी नावाने ओळखले जाते। याच्या उत्तरेला पंजाबचं मैदान आहे ते सतलज आणि तिच्या उपनद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेला आहे। उत्तर भारतीय मैदानी प्रदेश संपला। आता तिसरा येतो आपला द्वीपकल्प। मी आता सांगितलं द्वीपकल्प म्हणजे काय, ज्याच्या 3 बाजूने पाणी, बंगालचा सागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र, 3 बाजूने पाणी, एका बाजूने जमीन, त्याला द्वीपकल्प म्हणतात। आता याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, पण खऱ्या अर्थाने द्वीपकल्प नसून दख्खनचे पठार हा प्राकृतिक विभाग आहे। म्हणून प्राकृतिक विभाग कुठे आहे, हा अशा पद्धतीने हा प्राकृतिक विभाग आहे। आता ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, ह्याचं नाव आहे दख्खनचे पठार किंवा द्वीपकल्प। उत्तरेकडील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशापासून दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला भाग हा द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो। या द्वीपकल्पावरती अनेक पर्वत आणि पठारांच्या शृंखला आढळतात। दख्खनच्या पठाराच्या वायव्येला आरवली पर्वत आहे। आरवली पर्वतापासून पूर्वेकडे पठारांची शृंखला आढळते, त्याच्यामध्ये माळव्याचे पठार, मारवाड पठार, मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड, बागेलखंड आणि छोटा नागपूर पठार अशा पठारांच्या शृंखला या ठिकाणी आढळतात आणि ह्या उत्तरेला जाऊन मैदानात विलीन होत गेलेल्या आहेत, म्हणजे मैदानामध्ये ह्या मिसळलेल्या गेलेल्या आहेत। म्हणजे काही भाग यांचा द्वीपकल्पावरती तर काही भाग मैदानात आहे। याशिवाय या द्वीपकल्पावरती काही पर्वतरांगा आहेत, त्याच्यामध्ये उत्तरेला असणारी विंध्य, सातपुडा, सातमाळा, शंभू महादेव, विंध्य, सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव पर्वतरांग या पर्वतरांगा असून या पर्वतरांगांनी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत। इथपर्यंत जर 10वीच्या पुस्तकात इथपर्यंत सांगितले, इथपर्यंत जरी सांगितलं तरी पुरेसे झालं।
हे झालं द्वीपकल्प. तिसरा आहे किनारी प्रदेश. किनारी प्रदेश म्हणजे किनारपट्ट्या. ही आहे पूर्व किनारपट्टी, ही किनारपट्टी, आणि ही आहे पश्चिम किनारपट्टी. पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी, पश्चिम आणि पूर्व. आता दोघांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला निर्मिती किंवा कुणाला म्हणायचं ते अरबी समुद्र आणि दख्खनचा पठार. या ठिकाणी दख्खनचा पठार आहे, सॉरी पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दोघांच्या मध्ये पसरलेल्या चिंचोळ्या पट्टीला किनारपट्टी म्हणून ओळखले जाते. याची रुंदी ही कमी आहे. हा प्रकार या किनारपट्टीमध्ये काही ठिकाणी गाळाची तर काही ठिकाणी खडकाळ जमीन आहे. उत्तरेला खडक तर दक्षिणेला मृदा आढळते, म्हणजे जांभा खडक आढळतो, जांभी मृदा आढळते. अति पावसामुळे जांभा रंग आलेला आहे. या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या ह्या समांतर असून सर्वांची वैशिष्ट्ये समान आहेत. कमी लांबीच्या असून या नद्यांनी या ठिकाणी खड्या तयार केलेल्या आहेत. तर या गोष्टी ते सांगायच्या. पूर्व घाट आणि बंगालचा उपसागर या दोघांच्या मध्ये विस्तारलेल्या पट्टीला पूर्व किनारपट्टी असे म्हणतात. ही किनारपट्टी ही नद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेली आहे. ही प्रस्तरभंगातून तयार झालेली आणि ही नद्यांनी आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झालेली आहे. या ठिकाणी वाहणाऱ्या नद्या ह्या जास्त लांबीच्या असल्या कारणाने आपल्या बरोबर गाळ आणतात आणि या गाळामुळे या ठिकाणी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती नैसर्गिक बंदरे नसण्याचं कारण सुद्धा हेच आहे, कारण नद्यांनी आपल्या बरोबर आणलेला गाळ साचून या ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत. आता पुढचा आहे द्वीपसमूह. द्वीपसमूह लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार. सुरुवातीला स्थान सांगू. लक्षद्वीप अरबी समुद्र भारताच्या नैऋत्येला किंवा भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप आहे, तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार आहे. लक्षद्वीप हे विस्तारानं कमी, उंचीनं कमी, आणि अंदमान निकोबार हे उंचीनं जास्त, विस्तारानं जास्त आहे. हे कणकण द्वीप आहे आणि हे जे आहे हे उभ्या